नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी ही आपल्या बाळाचे स्वप्न पाहू लागते आणि नंदिनी ही जीवाला बोलते, मला तर किती घाई आहे, कधी मी आपले बाळ आर्या करून घेते अशी झाली आहे. आणि त्याच वेळेस त्या दोघांची बोलणे मानिनी ऐकते आणि मानी विचारते कोणाचे बाळ, काय चालू आहे चर्चा. आणि तेव्हा जीवा नंदिनी दोघेही भावुक होऊन मानिनीकडे पाहू लागतात. त्यानंतर आपण पाहतो काव्या ही पार्थला बोलते, ज्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या मनासारखी बायको भेटली आहे त्याचप्रमाणे त्या आर्याला देखील तिच्या मनासारखा नवरा भेटायला हवा होता. आता युनिवर्स आपली जादू करेल असं बोलून ती देवाकडे प्रार्थना करू लागते. तर तिकडे आपण पाहतो जीवा आणि नंदिनी झोपी गेलेले असतात आणि रात्रीच्या वेळी अचानक वारा सुटतो व जीवा नंदिनीच्या टेबलावर ठेवलेला फोटो खाली पडून फुटतो. आणि तेव्हा जीवा आणि नंदिनीला जाग येते आणि तेव्हा तिला खूपच अपशकुन झाल्यासारखं वाटू लागतं. आणि तेव्हा जीवाला घट्ट मिठी मारते आणि जीवाला बोलते, तुमचे माझ्यावरचे प्रेम तर आहे ना, तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना, मला तुमच्यापासून वेगळं व्हायचं नाही, मला कायमस्वरूपी तुमच्यासोबतच राहायचं आहे. तेव्हा जीवा हा नंदिनीला बोलतो, जोपर्यंत युनिवर्स आहे तोपर्यंत प्रेम आहे, तोपर्यंत आपण दोघे एकत्र आहोत. आणि नंदिनी बोलते, मला आपल्या दोघांमध्ये दुसरा व्यक्ती कोणी नको आहे. आता येणाऱ्या भागामध्ये जीवा व नंदिनीच्या प्रेमामध्ये आर्या ही अडथळा होऊन येणार का, हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.